महाराज साहेब, तुम्ही आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, काय विषय होता, काय मागणी केली? पुण्यासारख्या ठिकाणी लँड ग्रॅबिंगचं फार मोठ्या प्रमाणावरती प्रमाण आहे आणि बेकायदेशीररित्या स्थापन झालेला मुकुंद भवन ट्रस्ट आणि त्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी करण्यात आलेला जो कब्जा आहे आणि सर्वसामान्य माणसांना तर त्यांनी सोडलंच नाही, पण सातारा राजघराण्याची जी जागा आहे त्याच्यावर सुद्धा देखील बेकायदेशीररित्या त्यांनी अधिकार दाखवला. हे सगळं होत असताना त्यावेळेस ते तत्कालीन कलेक्टर असतील, शासकीय अधिकारी असतील, त्यावेळेसचे राजकीय पुढारी असतील, या सगळ्यांच्या संगनमतातून हे सगळं झालेलं आहे. म्हणजे एकाप्रमाणे तसं पाहायला गेलं तर संघटित गुन्हेगारीत ज्याला म्हणतो किंवा संघटितपणे असं जेव्हा प्रकार घडतात त्यावेळेस मोकोकासारखे कायदे लावले जातात. आमची कलेक्टर साहेबांना मागणी होती की अशा प्रकारचे, किंबहुना शासनाला मागणी की अशा प्रकारचं त्यांना संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू करावा. आणि ज्यावेळेस एखादा कलेक्टर लेवलचा, तत्कालीन कलेक्टर लेवलचा अधिकारी जेव्हा ह्याच्यात त्याच्या सहकार्याने जेव्हा असं कृत्य चुकीच्या पद्धतीने घडतं, किंबहुना जाणीवपूर्वक जेव्हा हे केलं होतं, त्यावेळेस निपक्षपातीपणे त्याची चौकशी व्हावी, याकरता त्याची चौकशी CBIच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. तशी मागणी आम्ही अमित शहाजींना त्यांच्याकडे करणार आहोत. वास्तविकरित्या गेले 6 वर्ष झाले ह्या अगोदरचे कलेक्टर सौरभरावनी धाडस दाखवलं आणि त्यांनी हे जे काय बेकायदेशीर जो हा मुकुंद भवन ट्रस्ट आहे, त्यांनी जे हडप केलेली जमीन आहे ही बेकायदेशीर आहे, तसं त्यांनी पत्राद्वारे त्यांनी शासनाला कळवलं. त्याचप्रमाणे त्यांच्यानंतर दुसरे कलेक्टर राजेश देशमुख यांनी देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. आमची गेल्या 6 वर्षापासूनची जी मागणी होती की आम्हाला एक हिअरिंग देण्यात यावं, मुकुंद भवनचे जे कोण असतील विकृत प्रवृत्तीचे, जे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील, त्यांना देखील बोलवावं, त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. आम्ही आमची बाजू मांडतो, पण मात्र आम्हाला कुठल्या प्रकारे आजपर्यंत हिअरिंग दिलं गेलं नाही. आता नुकतंच नवीन कलेक्टर साहेब आलेत, डी साहेब, त्यांची भेट घेतली
आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ह्या लवकरात लवकर आमचं ते हिअरिंग घेणार आहेत. मला एक समजत नाही की जर आमच्यासारख्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्यायाची अपेक्षा करायची तरी कोणाकडनं करायची. आणि त्यामुळं शासनाने याच्यावर अशा प्रकरणात काटेकोरपणे लक्ष घातलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर त्यांना न्यायापासून जर कोण वंचित ठेवत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. आणि याकरता कलेक्टर साहेबांची आम्ही भेट घेतली आणि भविष्यकाळात आता हिअरिंग कधी हिअरिंगची तारीख ते आम्हाला कळवून जेव्हा कळवतील त्यावेळेस जसं आमची अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तसं इतर लोकांना सुद्धा न्याय मिळेल याची मला आता खात्री वाटते. ही जागा किती आहे नेमकी आणि कधीपासून ही घेतलेली आहे? हे बघा, कुठलं ठिकाण? या बाबतीत मी विस्तृतपणे आपल्याशी नंतर बोलेन, कारण की ह्याच्यात बरेचसे लोक आहेत राजकीय दृष्ट्या स्वयंघोषित जे स्वतःला फार मोठ्या समजतात, पण ते एक विसरून जातात या जगात जे मतदार आहेत, जनता आहेत, तीच सगळ्यात मोठी असते, दुसरं कोणी मोठं नसतं. महाराज याच्याविषयी आधी पण तुम्ही आवाज उठवलेला आहे, काही RTI कार्यकर्त्यांनी पण आवाज उठवलेला. खूप वर्ष झाली, 2014 पासून तर भाजपचं सरकार आहे, तुम्ही पण सत्तेत आहात अनेक वर्षापासून, तरी काही सुटत नाही. सरकार कोणाचं पण असो, पण मात्र ह्याच्यात जर लक्ष घातलं नाही, ह्याच्यात म्हणजे केवळ ती आमची जागा आहे म्हणून नाही, पण अन्यायाच्या विरोधात जर न्याय जर मिळवून देण्याचं काम होत नसेल तर निश्चितपणे मी काय कुठे गप्प बसणार नाही. आणि ती माझी ख्याती नाही, मी जे बोलतो तेच करतो. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांचं देखील नाव आले, कारण की त्यावेळी त्यांनी हा सगळा अहवाल तयार केल्याची माहिती मिळते. मी आपल्याला सांगतो ना की असं म्हणजे ह्या प्रकरण ह्याच नाही तर मुकुंद भवनच्या प्रकरणात मुळात मुकुंद भवन हा रजिस्टर्ड ट्रस्टच नाही आणि सगळ्यांना ह्याच्या बाबतीत माहीत आहे. आणि मी बोलणार आहे, संपूर्ण माहिती लोकांसमोर त्याची संपूर्ण सगळ्यांना उघडं करणार. आज नाही पण लवकरच विस्तृतपणे त्या संदर्भात मी बोलणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.